दादा, तुम्ही तुमच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत, त्या उपक्रमाबद्दल थोडंसं सांगा. खऱ्या अर्थानं काम करत असताना आज समाजाची जी गरज आहे, म्हणजे मुलांना आपण शिक्षित केलं पाहिजे. मी ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये काम करत होतो त्यावेळेस जिल्हा परिषदच्या शाळा असेल, अंगणवाड्या असेल, ह्या स्वखर्च करून किंवा समाजातील NGOकडनं पैसे उभे करून ते आयुष्य करून चांगल्या दर्जाचं करण्याचं काम, हा प्रयत्न माझा कायम असायचा. आज सातत्याने मी ग्रामपंचायतमध्ये 10 वर्ष काम करून परत आता 2-3 वर्ष मी शालेय व्यवस्थापन समितीत देखील काम करतो. शाळेतल्या ज्या गरिबांची मुलं जिथं शिकतात ती जिल्हा परिषद शाळा ही संकल्पना झालेली आहे. जो शेतमजूर वेठबिगारी करतो त्यांची मुलं जिल्हा परिषदला, आपली मुलं इंग्लिश मिडियमला, ही प्रथा आता पडलेली. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदचे शिक्षक एवढे कॅपेबल आहेत की ते आपल्या समाजात IAS अधिकारी उभे करू शकतात आणि त्यांना भरगच्च पगार असताना त्यांचा इफिशियन्सी, त्यांचा इफेक्ट हा समाजाला आपण घेता आला पाहिजे. या भावनेतून आपण त्यांच्याकडनं आदराने त्यांच्या गरजा काय आहेत, आज त्यांच्या अडचणी काय आहेत, मुलांसाठी काय अडचणी येतात. आज बहुभाषिक मुलं आपल्या भागात कामाच्या निमित्तानं येत असताना शिकवणाऱ्या शिक्षकांना काय अडचणी येतात. हिंदी माध्यमाची मुलं देखील आपल्या मराठी शाळेत आज शिकतात.